नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आपल्यासाठी ऑस्टिन अरेना जी की ताथोडेमध्ये ही साईट आहे याची संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. हा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे. व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील. आणि आपल्या मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. तर आणि तुम्हाला कोणत्या साईटचा व्हिडिओ पाहायचा आहे ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तुमच्या काही शंका असतील तरी तुम्ही मला डायरेक्ट फोन सुद्धा करू शकता. मी डिस्प्लेवर माझा नंबर सुद्धा दिलेला आहे. तुमच्या काही शंका असेल तर मला विचारू शकता. शिवाय तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सुद्धा पूर्ण मदत केली जाईल. त्यासाठी शुल्क चार्जेस घेतले जातील. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम या साईटची बेसिक माहिती आपण पाहूया की याचा जो प्रोजेक्ट आहे तो ऑस्टिन अरेना आहे. ज्याचा स्कीम कोड आहे 829A आणि B. ताथोडे लोकेशनला ही स्कीम देण्यात आलेली आहे, जी की LIG ग्रुपसाठी आहे. ज्याचं डिपॉझिट आहे 20,000 रुपये आणि 708 रुपये ही फॉर्म फी आहे, जे की तुम्हाला परत मिळत नाही. आणि विनर नाही झाले तर तुम्हाला 20,000 रुपये परत केले जातात, तुमच्या अकाउंटला परत रिफंड केले जातात. या स्कीममध्ये 1 RK जे आहे ते 4 देण्यात आलेले आहेत आणि 1 BHK जे आहेत ते 18 देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 1 RK ची किंमत जी आहे ती 20 ते 21 लाख एवढी ठेवण्यात आलेली आहे आणि 1 BHK ची किंमत जी आहे ती 24 लाख ते 25 लाख एवढी ठेवण्यात आलेली आहे. ज्यांचा कार्पेट एरिया आहे म्हणजेच 1 RK जो आहे याचा कार्पेट एरिया आहे 350 ते 372 आणि 1 BHK जो आहे तो 418 ते 440 स्क्वेअर फूट एवढा कार्पेट एरिया ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर या साईटची डेट ऑफ कम्प्लिशन जी आहे ती 31/12/2025 आहे. म्हणजे नेक्स्ट इयरमध्ये याचं पोझिशन देण्यात येणार आहे. याला कोणतेही लिटिगेशन्स नाहीत, ही एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये टोटल 6 विंग्स आहेत, ज्यामध्ये A विंग जी आहे जी रस्त्या साईडला आहे ती म्हाडा आहे, प्लस कमर्शियल पण आहे आणि रेसिडेन्शियल सुद्धा देण्यात आलेले आहेत फ्लॅट्स. तर एकंदरीत मिक्समध्ये फ्लॅट्स आहेत म्हाडा बिल्डिंगमध्ये. तर म्हाडा बिल्डिंगच्या डिटेल आपण पाहूया, म्हणजेच A विंगचे डिटेल आपण पाहूया. यामध्ये A विंगमध्ये जे आहेत टोटल 12 फ्लोर्स देण्यात आलेले आहेत, ज्याच्या प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. एक स्टेअरकेस, एक जिना आहे आणि पॅसेज जो आहे तो 1.5 मीटरचा देण्यात आलेला आहे. या साईटची आपण प्रत्यक्ष व्हिजिट केलेली आहे, तो हा आपण व्हिडिओ स्क्रीनवर पाहू शकता की आपण हा साईटच्या दिशेने चाललेलो आहोत. आपण सध्या पुणे मुंबई महामार्गावर आहोत. रॉंग साईडने थोडेसे आपण चाललेलो आहोत की या साईडनेच किंवा राईट आपल्याला जायचं आहे. म्हणून आता या साईडने जात असताना तुम्हाला पाहू शकता इथे डिकॅथलॉनचा मॉल वगैरे इथं आहे. इथून समोरूनच आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. आणि हा आपण राईट टर्न घेतलेला आहे आणि जी समोर तुम्हाला दिसते की अंडर कन्स्ट्रक्शन जी बिल्डिंग दिसत आहे, म्हणजे हायवेपासून खूप जवळ आहे आणि तीच बिल्डिंग आहे ऑस्टिन अरेना ही बिल्डिंग आहे. याचा पुढे तुम्ही पाहू शकता की रोड सुद्धा खूप मोठा आहे आणि हे आपण आता बिल्डिंगच्या जवळ आलेलो आहोत. आता आपण थोडासा बिल्डिंगचा व्हिजिट करायला मिळते का ते पाहूया. तर ही बिल्डिंगच्या समोर आपण हा व्हिडिओ शूट केलेला आहे. ऑस्टिन अरेना ही बिल्डिंग आहे. समोर पहिले 3-4 फ्लोर जे आहेत ते कमर्शियल स्पेस आहे पूर्ण. हा त्याचा एंट्री गेट आहे. हा समोरचा रोड आहे. बघू शकता की संपूर्ण कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. गेट सुद्धा बंद झालेला आहे किंवा पुन्हा आपल्याला इथं थोडंसं पोहोचायला वेळ झालेला आहे. 6च्या आसपास मी इथं पोहोचलो होतो बाकीच्या साईट व्हिजिट केल्यानंतर. त्यामुळे गेट तरी बंद आहे. तिथं आपण चौकशी सुद्धा केली, पण त्यांनी काही आपल्याला अलाउ केलेलं नाही आत जाण्यासाठी, कारण पूर्ण गेट बंद झालेलं होतं. आणि तुम्ही पाहू शकता अंधार सुद्धा झालेला आहे. थोडंसं आपण इथं लेट पोहोचलो, नाहीतर ही सुद्धा आपल्याला साईट पाहायला मिळाली असती. पण अंडर कन्स्ट्रक्शनच आहे त्यामुळे फार काही आपल्याला माहिती मिळाली नसती इथे. पण तरी पण साईट तरी आपण कमीत कमी दाखवलेली की कन्स्ट्रक्शन लेवल कोणत्या स्टेटला आलेलं आहे. सर्व फ्लोर अजून कंप्लीट झालेले नाही आहेत. अजून भरपूर फ्लोर बनायचे राहिलेले आहेत. तर आपण एकंदरीत ही साईट व्हिजिट केलेली आहे, पण आपल्याला यातून काही फारसा असा फक्त आपल्याला कन्स्ट्रक्शनची काय तर नेमकं चालू आहे ते आपल्याला तेवढंच आपल्याला कळालेलं आहे. बाकी फ्लोर प्लॅन आपण पाहूया. तर मित्रांनो, आता आपण हे पाहूया की ऑस्टिन अरेना साईट ही ऍक्च्युअली मॅपवर कुठे आहे हे पाहण्याचा प्रयत्न करूया. याचं लोकेशन काय आहे.
तर तुम्ही पाहू शकता की आपण गुगल मॅप्सवर सर्च केलेला आहे ऑस्टिन अरेना, आणि हे आपला रेड डॉट जो दाखवत आहे ती साईट आहे. आणि काही पिक्चर्स आहेत याचे, पाहू शकता आपण स्क्रीनवर. तर ही अशा प्रकारची ही बिल्डिंग आहे, अशी भव्य अशी ही बिल्डिंग आहे. समोरची ही जी आहे ए विंग आहे, आणि या ए विंग मध्येच म्हाडाचे फ्लॅट्स या फ्लोअरला इथे देण्यात आलेले आहेत, जे मी मार्क दाखवत आहे. आणि हा जो आहे हा फ्रंट रोड आहे याचा, आणि बॅक साईडला सर्व हे बिल्डरचे फ्लॅट्स आहेत. एमिटीज वगैरे सुद्धा या साईडला आहेत. आणि ही बिल्डिंग जी आहे ती बाहेरच्या बाहेर आहे. दुसरी फोटो पाहूया. हे अशा पद्धतीने बघा की कन्स्ट्रक्शन साईट वगैरे अशी आहे, म्हणजे सध्या काम चालू आहे भरपूर. हे सेल्स ऑफिस वगैरे आहे. तर ठीक आहे, आता आपण लोकेशन कुठे आहे ते पाहूया. आता हा जो आहे लोकेशन दाखवत आहे, हा जो आहे रेड येलो कलरचा जो हायवे दिसत आहे तुम्हाला, हा आहे पुणे मुंबई हायवे आहे. हा NH48. हा हायवे पासून तुम्हाला इथं हा जो आहे हा भूमकर चौक आहे. इथे भूमकर चौकापासून थोड्याच अंतरावर इकडे तुम्हाला डिकॅथलॉनचं स्पोर्ट्स वगैरे शोरूम दिसेल, मॉल दिसेल. आणि राईट साईडला एक पहिलाच टर्न आहे इकडे. आणि या इथे ही ऑस्टिन अरेना साईट देण्यात आलेली आहे, जी की हायवेला खूप जवळ आहे. थोडीशी आत पण आहे, जी की चांगली सुद्धा म्हणता येईल की हायवे टच नाहीये, थोडंच आत आहे पण एकदम जवळ आहे हायवेला. आणि आसपास एरिया सुद्धा बघितला तर तुम्हाला भरपूर खूप डेव्हलप एरिया आहे पूर्ण हा. इथे एक शाळा सुद्धा आहे चांगली, स्कूल सुद्धा आहे CBSE मधील, याच्या खूप जवळ आहे. वॉकिंग डिस्टन्स वर स्कूल आहे जवळच. आणि आसपास तुम्हाला माहिती की इंदिरा कॉलेज सुद्धा इथं खूप जवळ आहे या साईट पासून. परत बऱ्याचपैकी सर्व गोष्टी म्हणजे स्कूल्स, कॉलेजेस, मार्केट, मॉल्स वगैरे खूप खूप सर्व इथे एकदम ऍक्सेसिबल आहेत. एरिया सुद्धा खूप एकदम फुल्ली डेव्हलप आहे. तुम्ही पाहू शकता की हा सुद्धा एरिया किती मस्त, खूप छान बिल्डिंग्स आहेत सर्व आसपास. आणि इकडे तुम्हाला माहिती आहे की वाकड आणि हिंजेवाडी हे सुद्धा खूप ऍक्सेसिबल आहे, जवळ आहे. हा वाकड एरिया आहे, हा हिंजेवाडी एरिया आहे. तर एकंदरीत ही लोकेशन याचं एकदम खास आहे. आता या साईडवर आपण डिटेल माहिती पाहूया कशा पद्धतीने आहे. तर ही जी आहे ती साईट आहे, हा याचा फ्रंट रोड आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे ही म्हाडासाठी आहे, हे बिल्डिंग. आणि बाकीचे सर्व ह्या बिल्डिंग ज्या आहेत, इथं एक दोन रेडी पण दिसत आहेत, हे सर्व बिल्डरचे आहेत, जे की रेसिडेन्शियल आहेत. तर म्हाडासाठी सेपरेट बिल्डिंग आहे. तर हे एक लक्षात आणि खाली कमर्शियल स्पेस देण्यात आलेला आहे यामध्ये. आता यामध्ये आपण पाहू शकता की पहिले 3-4 फ्लोअर तर कमर्शियलच आहेत. 6 फ्लोअरला जे आहे ते इथून म्हाडाचे फ्लॅट स्टार्ट झालेले आहेत. हा 6 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. त्यामध्ये पाहू शकता की 6 फ्लोअरला 2 वनआरके देण्यात आलेले आहेत. या साईडला एक वनआरके आहे, आणि या साईडला एक वनआरके आहे, 601 आणि 604 नावाचा. 3 आणि 2 जे आहेत ते 1 BHK आहेत, जे की बिल्डरचे आहेत. आणि इकडे जे आहेत ते 2 वनआरके आहेत, ते जे की आपल्या स्कीम मध्ये देण्यात आले आहेत. टोटल 4 वनआरके देण्यात आहेत, त्यामध्ये 2 इथे आहेत, जो की रिफ्यूज एरिया पण आहे 6 फ्लोअरला. आणि ते वनआरके फक्त त्यांनी काढलेले आहेत. आता वनआरकेचं जे माप आहे ते कसं आहे ते आपण पाहूया. वनआरके जो आहे त्याचा, वनआरके जो आहे याचा हॉल जो आहे वनआरकेचा, तो तुम्ही पाहू शकता की 19.5 या मापाचा एवढा मोठा हॉल देण्यात आलेला आहे. तिथून या साईडने ते एंट्री केल्यानंतर हॉलचं माप आहे 19.5 आणि भरपूर मोठा हॉल देण्यात आलेला आहे. याला विंडो जी आहे, विंडो तर इथं कुठं क्लिअर दिसत नाहीये. क्लिअरली अजून दिसत नाही. इकडे ह्या साईडला एक, ह्या फ्लॅटला इकडे दिसते विंडो, आणि इकडे डोर आहे. हा जो आहे हा हॉल आहे सेम साईजचा. इकडे जरा थोडासा कमी झालेला आहे, पण इकडे पूर्ण असा मोठा हॉल आहे. शिवाय याचं एक बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली इथं हॉलला, जी या साईडने ऍक्सेस आहे. आणि या बाल्कनीचं माप आहे 4x6.25 या मापाची बाल्कनी आहे. एक किचन देण्यात आलेलं आहे. किचनचं माप आहे जवळ 7x8 फूट. किचनला सुद्धा एक बाल्कनी आहे, तिचं माप आहे 7.25 फूट अशी बाल्कनी देण्यात आलेली आहे. याला कदाचित याला खिडकी तर कुठे दिसत नाही, इथे एकच खिडकी आहे या फ्लॅटला. आणि या फ्लॅटला जी आहे याला क्लिअरली दिसत नाही, पण खिडकी असायला पाहिजे. या ठिकाणी डोर इथं आहे. इथं काय तर दिसतंय, पण ही खिडकीची जागा दिसत नाही, कारण इकडे स्टेअरकेस वगैरे देण्यात आलेला आहे. त्यामुळे ह्याला फक्त इकडे बाल्कनी आहे, आणि बाल्कनी पासून मे बी याला व्हेंटिलेशन असेल. क्लिअरली यामध्ये शोन नाही. इकडे रिफ्यूज एरिया देण्यात आलेला आहे, ह्या साईडला पण दिसत नाहीये.
तर किचन जे आहे सेम साईजचं आहे. इकडे टॉयलेट बाथरूम सेपरेट देण्यात आलेलं आहे. टॉयलेट बाथरूम दोन्ही सेपरेट आहेत आणि किचनला सुद्धा एक बाल्कनी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने 1 RK सुद्धा 2 बाल्कनी आहेत. पण थोडासा मला व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम वाटतोय की हॉल एवढा 20 जवळजवळ 20 फूट बाय 12 फूट असा हॉल आहे. हा एवढा मोठा असा प्रचंड हॉल देण्यात आलेला आहे, पण व्हेंटिलेशनचा थोडा प्रॉब्लेम वाटतोय. म्हणूनच कधी हा फ्लॅट म्हाडासाठी सोडण्यात आलेला असावा असं मला वाटतंय. तर हा आहे 6 फ्लोअर प्लॅन. त्यानंतर आपण 8 फ्लोअर प्लॅन पाहूया कसा आहे. आता म्हाडाच्या वेबसाईटवरून आपण हा घेतलेला आहे त्यामुळे एवढा स्पष्ट नाहीये, तरी आपण यामध्ये तुम्हाला माप सांगण्याचा प्रयत्न करूया. आता हे जे आहे तुम्हाला क्लिअरली मेन्शन आहे की म्हाडाचे फ्लॅट्स आहेत 8, 9, 10 आणि 12 फ्लोअरला 3 नंबरचे फ्लॅट, आणि हे पण 8, 9, 10 म्हणजे 4 फ्लोअरला 4 फ्लॅट, म्हणजे 16 फ्लॅट्स आहेत 1 BHK म्हाडाचे आहेत सर्व. हे सर्व 1 BHK आहेत. तर तुम्ही पाहू शकता की हा लिव्हिंग रूम जो आहे, आता इकडून हा मधला पॅसेज जो आहे 1.6 मीटरचा आहे आणि या ठिकाणी इकडून याला एंट्री आहे, म्हणजे इकडे लिफ्ट आहेत, इकडे 2 लिफ्ट आहेत आणि इकडून या साईडला एंट्री आहे, या साईडने एंट्री आहे. आणि ह्या फ्लॅट्स जी आहे ती अशी एंट्री देण्यात आलेली आहे, म्हणजे इथं थोडासा पॅसेज सोडून. आता इथून का दिले नाही हे पण काय माहित, पण इकडून अशी एंट्री दाखवत आहे सध्या तरी, आणि याची एंट्री सरळ अशीच आहे. आणि याला काय असं गॅप सोडलाय काय माहित. बरं ठीक आहे, आपण आता ह्या कोणत्याही एका फ्लॅटचं माप पाहूया. हा फ्लॅट आपण घेऊया की हा जो आहे इथून एंट्री आहे, जी लिफ्टच्या समोर बरोबर एंट्री आहे, इथून एंट्री केलं तर हा जो आहे लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमचं माप जवळजवळ 14.5 बाय 12 एवढा मोठा लिव्हिंग रूम देण्यात आलेला आहे. आणि याला सुद्धा तोच मला प्रॉब्लेम वाटतो की ह्याला सुद्धा विंडो कुठं दिसत नाहीये. या ठिकाणी काहीतरी आहे की विंडो आहे किंवा काय हे अजून स्पष्ट दिसत नाही, यामध्ये उल्लेख पण तसा नाहीये. या इकडे किचन आहे. किचन माप जे आहे ते आहे 7 बाय 8.25 मापाचं किचन आहे. आणि ही हॉलला बाल्कनी आहे. या बाल्कनी जवळ 4 बाय 6.25 या मापाची बाल्कनी आहे. इकडून व्हेंटिलेशन याला आहे हॉलला बाल्कनीकडून, आणि किचनला सुद्धा बाल्कनी आहे, जी की मोठी बाल्कनी किचनला देण्यात आलेली आहे. त्याला आपण ड्राय बाल्कनी म्हणू शकत नाही, कारण ही इकडे विंडो सुद्धा आहेत दोन्ही साईडला आणि मध्ये डोर आहे. आणि ही बाल्कनी आहे, म्हणजे हा तुमचा सिटआउट स्पेसच आहे, जो की याचं माप आहे 7.5 पावणे 8 बाय 5, म्हणजे एवढी मोठी बाल्कनी आहे. ही बाल्कनी म्हणून तुमचा यूज होऊ शकतो. याला आपण ड्राय बाल्कनी तर नक्कीच नाही आहे ही. आणि तुम्हाला या साईड मध्ये हॉल मधून तुम्ही एंट्री केला तर इकडे हा स्पेस थोडासा मोकळा आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला नंतर इकडून बेडरूमला एंट्री आहे या ठिकाणी, जसं की आपण दाखवत आहे मॅप फ्लोर प्लॅनवर. तर यामध्ये बेडरूमचं जे माप आहे ते आहे जवळ 10 बाय 12. बेडरूमचं माप सुद्धा खूप मोठं आहे, जास्त आहे बेडरूमचं सुद्धा माप. आणि बेडरूम सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे, जी की इथं आहे, जिचं माप आहे 5 बाय 3.5. म्हणजे तुम्ही बघा 1 BHK ला 3 बाल्कनी देण्यात आलेल्या आहेत, 1, 2 आणि 3. म्हणजे हॉलला पण बाल्कनी आहे, किचनला पण आहे आणि बेडरूमला सुद्धा आहे. फक्त हॉलला मला एक प्रॉब्लेम वाटतोय की याला विंडो हॉलला कुठे दिसत नाहीये. बेडरूमला सुद्धा विंडो कुठं दिसत नाहीये, फक्त बाल्कनी डायरेक्ट अटॅच आहे. हे डोर मोठा आहे, याचा होऊन जाईल, बेडरूमला प्रॉब्लेम नाही, कारण इथे मोठी विंडो टाईप मध्येच बाल्कनी आहे, म्हणजे इकडून चांगलं व्हेंटिलेशन मिळेल तुम्हाला बेडरूमला. किचनला सुद्धा प्रॉब्लेम नाही, फक्त प्रॉब्लेम वाटतोय हॉलचा, की हॉलला बाल्कनी जर छोटी आहे, त्यामुळे व्हेंटिलेशन कसं राहील पाहावं लागेल हॉलमध्ये. प्रत्यक्षात फ्लॅट पाहिल्यानंतर कळेल. तर ह्या फ्लोअरला सुद्धा पाहिले की आपण 4 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. असा मधला पॅसेज इथं मोकळा आहे. हा फ्लॅट जरा फक्त असा का की करण्यात आला एक बघावं लागेल की इकडे डोर देण्यात आलेला आहे याला, आणि हा थोडासा एरियाचा मग कमी झालेला आहे. बाकी हा फ्लॅट सुद्धा साईज मध्ये चांगला आहे. सर्व टॉयलेट बाथरूम सगळे वेगळे देण्यात आलेले आहेत. हॉल, बाथरूम, किचन तिघांना पण बाल्कनी देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने हा प्लॅन जो आहे 8, 9, 10, 12 या फ्लोअरचा आहे. आता आपण इलेव्हन्थ फ्लोअरचा प्लॅन पाहूया. यामध्ये कसं आहे, ह्यामध्ये सुद्धा म्हाडाचे 4 फ्लॅट्स आहेत. आणि जे 1 RK आपले आहेत, ते जे 2 आपल्याला 6 फ्लोअरला होते, राहिलेले 2 RK इथं 11th फ्लोअरला देण्यात आलेले आहेत. त्यांचं मग सुद्धा सेमच आहे. हॉलला अटॅच बाल्कनी आहे, किचन आहे, किचनला अटॅच दुसरी बाल्कनी आहे. आणि इकडे जी आहे ते 2 1 BHK देण्यात आलेले आहेत. या साईडला हा रिफ्युज एरिया असल्यामुळे 1 RK बनवण्यात आलेले आहेत. आणि हा एरिया ओके आहे, त्यामुळे इकडे 1 BHK परत 2 देण्यात आलेले आहेत.
तर यांची सुद्धा माप सेमच आहेत, यामध्ये काही फरक नाहीये. 11 फ्लोअर पर्यंत महाडा फ्लॅट्स आहेत. ही एक चांगलीच गोष्ट आहे की हाईटला आपल्याला चांगला फ्लॅट मिळतोय. आता या ठिकाणी जो बिल्डरचे फ्लॅट्स आहेत, आपण मार्केट रेट कंपॅरिझन पाहत आहोत. बिल्डरचे फ्लॅट तुम्ही पाहू शकता इथे की काय किंमत लावलेली आहे. 2 BHK ची जवळ 76 लाखापासून स्टार्ट आहे. 2.5 BHK 96 लाखापासून स्टार्ट आहे आणि 3 BHK जो आहे जवळजवळ 1 CR चा आहे. खूप जास्त प्राइसेस आहे इथे. त्याच तुलनेने जर म्हाडाचा फ्लॅट तुम्ही पाहिला, पण याची ऍक्च्युली डायरेक्ट आपण कंपॅरिझन करू शकत नाही. पण तरी पण एक किमतीचा एक अंदाज यावा की मार्केट काय चालू आहे, त्यासाठी आपण हे दाखवलेलं आहे. तर म्हाडाचा फ्लॅट जो आहे तो 44 कार्पेट आहे. त्याची किंमत 25 लाख आणि प्लस ॲडिशनल चार्जेस 3 लाख 28 लाखापर्यंत तुम्हाला मिळून जाईल. या ठिकाणी जर 2 BHK जर रेंट आहे तो 20-22 हजारापर्यंत मिळते सोसायटीमध्ये चांगल्या ॲम्युनिटीज वगैरे असतात त्या ठिकाणी. तर तुम्हाला या ठिकाणी 1 RK साठी 15,000 ते च्या रेंजमध्ये रेंट मिळायला पाहिजे. आणि या साईडबद्दल माझं ओपिनियन म्हटला तर एकदम याचा फ्लोर प्लॅन ठीक आहे. फक्त हॉलला थोडासा बाल्कनीचा इश्यू आहे, म्हणजे व्हेंटिलेशनचा इश्यू आहे. पण मला वाटतं की बाल्कनीतून सुद्धा चांगलं व्हेंटिलेशन येऊ शकतं. टोटल 3 बाल्कन्या 1 BHK सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. 1 RK 2 बाल्कन्या देण्यात आलेल्या आहेत. किचनमध्ये जो बाल्कनी आहे तो चांगला सिट आउट स्पेस आहे. शिवाय बेडरूमला सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे. एकंदरीत मला एक चांगला ऑप्शन वाटतोय हा या किमतीमध्ये या एरियामध्ये. तर तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करा आणि तुम्हाला फ्लोर प्लॅन आवडला तरच तुम्ही या साईटसाठी अप्लाय करा. बाकी या किमतीमध्ये सुद्धा चांगला फरक आहे. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर मला नक्की कॉल करा.